हॅलो एव्हरीवन, मेगाज फूड डायरीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवतोय मसाला शेवई उपमा। ब्रेकफास्टला अगदी हेल्दी आणि टेस्टी रेसिपी। तर सुरू करूया। तर इथे बघा, आपलं तेल छान असं गरम झालंय। फोडणीसाठी इथे आपल्याला घालायचंय जिरे आणि मोहरी। हे छान तडतडलंय की इथे आपण ॲड करूया चिरलेला कांदा। थोडंसं परतून घेऊया। त्यानंतर ॲड करूया मटार। आता आपल्याकडे जेवढ्या भाज्या असतील त्या घालायच्या, जसं की आपण इथे घालतोय पत्ताकोबी, गाजर, टमाटर। परत तुम्ही इथे शिमला मिर्च किंवा ताज्या मक्याचे दाणेही ॲड करू शकता। हवं असेल तर बटाटाही तुम्ही टाकू शकता। आता ॲड करूया हिरवी मिरची। थोडं सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। छान शिजलं की आता मसाले ॲड करूयात। त्यासाठी आपण घेणार आहे चवीपुरतं मीठ, तिखट, अगदी थोडंसं गरम मसाला ॲड करूया, धनेपूड आणि हळद। आता छान परतून घेऊया। आणि आता आपण जी शेवया वापरणार आहोत त्या अगदी होममेड शेवया आहेत। ह्याला मी आधी उकळून घेतले आहे आणि छान हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान मोकळ्या शेवया झालेल्या आहेत। आता मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता अजिबात चिकट झालेले नाही आणि आपण आधीच उकळून घेतल्यामुळे पाणी कमी जास्त होण्याचाही प्रश्न येत नाही। आता अगदी चिमूटभर साखर घालूया, याने फार छान असं टेस्ट येतो। शेवई अगदी मऊसूर शिजलेली आहे बघा। आता थोडंसं कोथिंबीर ॲड करूया, मिक्स करूया। तुम्ही बघू शकता हा आपला सुटसुटीत आणि मोकळी शेवईचा उपमा तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर मेगाज फूड डायरीला नक्की सबस्क्राईब करा।